सो हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो सगळी पंढरपूरला. तर आज मी नवीन कपडे घातले, तुम्ही बघू शकता. कमेंटमध्ये सांगा मी नक्की कसं दिसते ते. चला, सो गाईज आता आम्ही सगळे निघालो, बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे. तर गाईज हे आहे खालापूरचा टोल नाका. मी डायरेक्ट मेन व्हिडिओ क्लिप्स घेतल्यात, बघू शकता तुम्ही. खालापूर सोडला तर आता येईल. सो गाईज खालापूर आम्ही अशा प्रकारे सोडला. तो बोगदा आला, बोगद्यात आम्ही जाऊ. त्याच्यानंतर बोगद्याच्या बाहेर मिसिंग लिंक हा नवीन ब्रिज झालेला आहे. हे बघा गाईज, बघू शकता तुम्ही. मी पाठी बसलो त्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटली नाही. सो मी दादाला सांगितलेलं, बघू शकता. बघा दादाने काढलेले व्हिडिओ. कमेंटमध्ये नक्की सांगा हा ब्रिज तुम्हाला कसा वाटला. सो गाईज अशा प्रकारे ब्रिज संपला. तर लागला टोल नाका. तर एवढा वेळ गाडी चालली त्यामुळे आता आमचं CNG पण थोडं कमी झालं. तर आम्ही चाललो CNG भरायला. पेट्रोल पंप बघत होतो कुठे आहे ते. फायनली पुढे आहे, समजलं ते. त्यामुळे आम्ही गेलो CNG भरायला. सो बघू शकता तुम्ही CNG पेट्रोल पंप. तिथं आमची दुसरी नंबरला गाडी लावली कारण आम्ही लवकर आलतो आणि CNG पंप अजून चालू नव्हता व्हायचा. सो गाडी CNG भरला. तर एवढ्या वेळ सोपन दादानी गाडी चालवली. तर दादाची बारी, बघू शकता. आता डायरेक्ट भेटू पंढरपूरला. सो गाईज आम्ही फायनली पंढरपूरला पोहोचलो, बघू शकता. इथं आमची गाडी पार्क केली. तर आम्ही चाललो पंढरपूर चंद्रभागा स्टँड. ते आमचे पुढं 2 किलोमीटर आमची वस्ती आहे. तिथं आम्ही चाललो आराम करायला कारण सकाळी जायचं तिथे. सो गाईज बघू शकता मी कसं चालतोय. पण मी घातलेली बॅग आहे. सो त्यामुळं ताई मला बोलते की जागा घालून आले. तर मी पण बोललो जागा मागा, मला सगळ्यांनी बघा. सो गाईज थोडं चालतं तर पुढे दिसली टीव्हीमध्ये बघू शकता विठ्ठल रखुमाईची कशी आंघोळ घालत लागते. जाताना दिसली पालखी. सो पाया पडू आम्ही, म्हणजे आम्हीच पाया पडून आम्ही गेलो पुढे. बघू शकता आळंदीमध्ये अशा प्रकारे खूप काही असं सजवलं आहे दिंडीचे. हे बघा खूप सारे लाईटी लावलेत. तर आम्ही जाताना एवढ्या रात्री सगळी दिंडी निघाली आंघोळ करायला. कारण सकाळी खूप गर्दी होते म्हणून आता सगळी दिंडी निघाली गाईज. आता आम्ही आमच्या वस्तीवर पोहोचलो, बघू शकता गाईज. ते आमचे पप्पा आले. पप्पा मस्त की सोनूला श्रीवाला भेटले. तर आमच्या आम्ही वस्तीवर कालो केसो गाईज दिसणार नाही. तर आम्ही पोचलो आमच्या वस्तीवर, बघू शकता सगळे झोपलेले आहेत. आम्ही आत्ता आलो. चला गुड नाईट, सकाळी भेटू. सो गाईज लवकर उठून आम्ही 7 वाजता चाललो आंघोळीला. बघू शकता किती गर्दी आहे, भरायला पण जागा नाही. हळूहळू सगळं चालू होते. हे बघा गाईज मंदिर. मला जास्त व्हिडिओ शूटिंग करायला भेटलं कारण खूप गर्दी होती. कारण फोन पण आला नाही, काढायला जमणार नाही. सगळं तिथं समजायला पालखी निघाली. सो सगळे
टाळा वाजत होती कारण तिकडे दिंडीला लागला ऑप्शन. नंतर आम्हाला सगळ्यांना थांबवलेलं आम्ही दिंडी पुढे गेली आणि येऊन निघालो. बघू शकता त्यांची पालखी कशी चाललेली आहे ते. बघा हे सगळे कंट्रोल करतात तिकडे असं करा तसं करा. चला भेटू आता डायरेक्ट नदीवर जाताना. बघा त्यांची दिंडी जाऊन पण आली आणि आम्ही आता चालत सकाळी. बघू शकता नदीवर किती गर्दी आहे. बघू शकता गाईज किती पब्लिक आहे नदीवर चाललेली. आणि तुमच्या एक आंघोळीला बघा किती सारे सगळे तिकडं चाललो मी आंघोळीला. पण आम्ही ठिकाण स्वतः कुठं ना जायचं. फायनली आमचं भेटलं. मी तिकडे चालणार आहे नदीमध्ये. सो मी ओम आणि मामा आम्ही जाऊन आलो नदीमध्ये. झाली आता आमची आंघोळ. बघू शकता मामाला टिक्का लावतोय. सो मामाने लावलं बघा. आता आम्ही पण सगळ्यांना मी पण लावला. गाईज बघू शकता मी कसं दिसतोय ते. पार्कला सांगितलं पार्किंग नको करतो. तर आता राधा बनवताना पण शेवटी दादाने घेतलं लावायला. बघू शकता दादाने लागतो टिका. सोबत आमच्या सगळ्यांची आंघोळ झाली तर आम्ही चाललो परत आमच्या वस्तीवर. कारण एवढीवरती तिथं आमचं झालं दर्शन. व्हिडिओ काढायला काही मला मिळाली नाही. नेक्स्ट टाईम नक्की सगळे मी व्हिडिओ काढले. बघू शकता जाताना बघा महात्मा गांधी दिसला. त्याला बोला हाय कर. गाईड बघा त्यांनी कसं तरी हाय केला. अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आमच्या वस्तीवर. बघू शकता किती पब्लिक आहे. सो आम्ही घुसलो दिंडीमध्ये. तिथून निघाल्यावरती स्वतःच्या मागच राहिलो. आम्ही सगळे पुढे गेलो. बघू शकतो की सगळे पायाला पडतात इथे कारण दे कुठली तुम्हाला पण लागते नक्की. चला गाईज ते पुढे गेलो. आधी नदीतून बाहेर पडला. आता आम्ही चाललो आमच्या वस्तीकडे. जाताना इथली दिंडी. त्या दिंडीमध्ये आम्ही घुसलो डायरेक्ट कारण आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. त्यांच्याकडे दिंडीला तर घुसलो आम्ही सगळे. पहिली दिंडी. अशा प्रकारे आम्ही पहिली ही दुसरी झाली. पण आम्हाला लागली भूक. तसं आम्ही 3 जण खात होतो मेंदूवडे. बघू शकता आम्हाला लागली भूक तर आम्ही खाल्लं. दुसरी झाली आम्ही तिसऱ्या दिंडीमध्ये घुसलो. गाईज हे पोस्टरवर बघा यांना कोण कोण ओळखतंय कमेंटमध्ये नक्की सांगा एकदा. अबे साले जो माफ करना मैं जो. सो गाईज नदीवरनं आलो होतो आम्ही आमच्या वस्तीवर परत पुन्हा. बघू शकता गाईज बघा रस्त्यात ती दिंडी चालली प्रत्येक जण आपापल्या घरी. आमचं झालं सगळं दर्शन वगैरे. आम्ही बरोबर 10 वाजता निघालो घरी जायला. जात होतो. बघू शकता दिंडी खूप गर्दी होती. चालत करून आमची 2 किलोमीटर गाडी होती. मी 2 किलोमीटर चालत आलो. जाताना बघू शकतो इथं मस्त सजवलेलं विठ्ठल रखुमाईचं. तर आलो खरेदीला विठ्ठल रखुमाई घ्यायला. अशा प्रकारे माईनी मूर्ती घेतली. तर सोपानदानी यांनी प्रसाद घेतला. बघू शकता गाईज ते झालं. तुम्हाला दिसला गाड्या तर काय आवडल्या पण त्या नंतर करावं म्हणून नाही घेतलं मी. तर ताईने घेतली मोठी मूर्त देवाऱ्यात ठेवायला. खरेदी झाली आता आमची. तर आम्ही चाललो आमच्या गाडीजवळ. 2 किलोमीटर आहे. त्याचा 1 किलोमीटर संपला तर आम्ही जाताना भेटली पालखी. तर पटकन काढला एक व्हिडिओ छोटासा. तर गाईज बघू शकता आता आम्ही आमच्या गाडीजवळ पोहोचलेलो आहोत. चला भेटू. सो गाईज थोडंसं पुढं गेलं पण ट्रॉफिक लागली. अशा प्रकारे 1 तास झाला आम्हाला गाडीतच होतो आम्ही. तर परत आता दुसरा तास व्हायला झाला. 2 तास झाले गाडीमध्येच होतो आम्ही. फायनली ट्रॉफिक सुटली हळूहळू. तर आम्ही गाईज फायनली निघालो. पंढरपूर सोडू आता. सो गाईज आता आम्ही चाललो आमच्या घरी. बघू शकता ते मस्त काही सजवलेलं आहे. आषाढी वारी 2026. सो पुढे
पण तेच आहे, भावी पण तेच आहे, बघू शकता गाईच सेम केलेलं आहे दोन्ही बाजूनी. आता एवढा वेळ दादानी गाडी लावली, त्याचा पण दादाची बारी. तर मग नंतर स्टॉप घेतला, आलो जेवायला आम्ही. बघू शकता बाजूला मिसळ पाव, दोघींचा होता उपास, पण भूक कंट्रोलला उपास सोडला आहे दोघींनी. नंतर आता सोपान दादानी चवली जातात सोपान दादाची बारी. असं दोघांच्या बारी होत्या. बघू शकता काहीच अशा प्रकारे सोपान आता गाडी चालवत आहे. काय पण बोला, दादांनी डायरेक्ट खोपोली स्टॉप घेतला जेवायला वावशीला काहीतरी. तर आम्ही काहीच अशा प्रकारे जेवलो, आम्ही निघालो आमच्या घरी. तर आम्ही आमच्या घरी पोचलो. वणीने स्वागत केला, पाणी टाकला होता, टिका लावता आम्हाला तिघांना. काहीच अशा प्रकारे मी माझा ब्लॉग इथे संपवत आहे. आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा. बाय. ये बड़ी अच्छी बात कही आप.